तर आज बनवायचे होते मोमोज. काव्याला खूप जास्त आवडतात म्हणून तिच्यासाठी मोमोज बनवायचे होते. सगळ्यात अगोदर तर इथे मी मैदा चाळून वगैरे ठेवला होता मस्त असा. जेवढा हवा असेल तेवढा मैदा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून चांगला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. खूप जास्त छान होतात. या पद्धतीने नक्की बनवून पहा. खूप जास्त टेस्टी लागतात आणि मी घरीच बनवते. बाहेरचे मोमोज म्हणजे मी कधी ट्राय केले नाही आहेत. त्यामुळे इथे मी आता मोमोज घरीच बनवायला घेतले होते. थोडंसं तेल टाकून घ्यायचं, 1 चम्मच एवढं तेल आहे आणि मस्त असं सर्व व्यवस्थित मिक्स करून असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आता मस्त इथे मी आता चांगलं असं पीठ मळून घेतलं आहे बघा. खूप जास्त छान, खूप पातळसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही, व्यस्त मिडियम असं. त्यानंतर वरून आणखीन थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा गोळा असा मळून घ्यायचा, म्हणजे सर्व तेल व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आणि हे साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे. आता मी लगेच गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे. कढई चांगली गरम करून घ्यायची आणि 1 ते 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. जेवढं तुमचं भाज्या असतील तेवढ्या, कोणाकोणाला शिमला मिरची म्हणजे खूप वेगवेगळ्या भाज्या आवडतात. आपल्या आवडीनुसार भाज्या टाकून घ्यायच्या. आता इथे मी लसूण टाकून घेतला आहे. चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर अद्रकसुद्धा टाकायचे आहे. यामुळं खूप जास्त मोमोजमध्ये टेस्ट येते आणि खूप असं पेस्ट वगैरे करून टाकायची नाही, असं टाकायचं बघा, थोडंसं मोठं खूप जास्त छान लागतं. त्यानंतर इथे मी थोडीशीच मिरची टाकली आहे, कारण मुलांसाठी बनवत होते. खूप जास्त तिखट मुलं खात नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यामुळं थोडीशीच मिरची टाकली होती, मिरचीचं थोडंसं फ्लेवर यावं म्हणून. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतर जेवढे आपण भाज्या कट केल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे. इथे मी कोबी आणि गाजर एवढे 2च टाकलं आहे. कोणी शिमला मिरचीसुद्धा टाकतात, पण मला आवडत नाही म्हणून मी टाकली नाही आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं भाज्यांमध्ये. चांगल्या कुरकुरीत भाज्या, खूप जास्त म्हणजे अशा सॉफ्ट करायच्या नाही आहेत, अशा कच्च्याच छान लागतात मोमोजमध्ये. त्यानंतर इथे मी काळी मिरीची पावडर टाकून घेतली आहे. आता वातावरण खूप जास्त छान झालं होतं, थंड असं झालं होतं, त्यामुळं खूप जास्त छान वाटत होतं. त्यानंतर इथे आता मी झाकण ठेवणार आहे 2 ते 3 मिनटं. झाकण ठेवल्यामुळं भाज्या आपल्या अशा कडक होतात, खूप जास्त मस्त होतात आणि जी मिरी वगैरे टाकली आहे त्याचं म्हणजे जी फ्लेवर आहे तो भाज्यांमध्ये खूप जास्त छान उतरतो. त्यानंतर इथे मी थोडासा सोया सॉस टाकून घेतला आहे, तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि खूप जास्त सोया सॉसनीच म्हणजे मोमोज खूप जास्त टेस्टी लागतात खायला, खूप मस्त असे होतात. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता तुम्हाला हवं असेल तर यात टमॅटो कॅचअप टाकू शकता. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल, पण टमॅटो कॅचअप टाकल्यामुळं टेस्ट आणि फ्लेवर खूप जास्त छान येतो आणि मुलांना विशेष म्हणजे खूप जास्त आवडतं. आता मुलांची घाई चालू होती, मम्मा कधी मोमोज बनतील आणि आम्ही कधी खाऊ, याची घाई चालली होती. त्यानंतर मस्त असे मोमोज बनवण्यासाठी आपलं सारण म्हणजे साधारणतः तयारच झालं होतं, पण मी याच्यामध्ये थोडंसं टमॅटो कॅचअप टाकणार होते, त्यामुळं टेस्ट खूप जास्त छान येते. 1 ते 2 चमचे टमॅटो कॅचअप टाकून घ्यायचं. आता मी थोडेसेच मोमोज बनवत होते, त्यामुळे मी थोडंसंच टमॅटो कॅचअप टाकून घेतलं. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. असं खूप जास्त छान होतात. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. खूपच छान झाले होते. घरातल्या सर्वांनाच खूप जास्त आवडले होते. आता बाहेरचं वातावरण खूप जास्त सुंदर असं थंड झालं होतं. मी लगेचच पातेल्यामध्ये पाणी टाकून पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि आपलं इकडं पीठ म्हणजे खूप जास्त छान असं मऊ झालं होतं, मुरलं होतं म्हणजे. त्यानंतर मस्त परत एकदा पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे हाताने आणि छोटे पेढे करून असे मोमोजचा आकार देऊन चांगले तयार करून घ्यायचे आहेत. आता मी फर्स्ट टाईम बनवत होते, त्यामुळे थोडेसे वाकडे तिकडे झाले तरी समजून घ्या, पण खायला खूप जास्त टेस्टी झाले होते. खायला एकदम मस्त असे लागत होते.
आता मस्त मी मोमोज इथे बघा असे तयार करून घेतले होते आणि पण खूप जास्त सर्व म्हणत होते विकत्रीचेच आहेत का काय, पण खूप मस्त बनले होते. आता इथे मी एक जाळी ठेवून दिली आणि सर्व मोमोज ठेवून द्यायचे आहेत मस्तपैकी आणि वरती झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर ना मोमोज असे खूप जास्त छान तयार होतात. बघा किती सुंदर दिसत आहे. असं वाटत होतं की विकतच मोमोज आणलेत का काय. मस्त झाले होते, खूप जास्त टेस्टी आणि सगळ्यात म्हणजे ना काव्याच्या पप्पांना खूप जास्त आवडले होते. आता मी दुपारच्या वेळेलाच बनवायला घेतले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी काही गरमागरम राहिले नव्हते, पण थंडच मी त्यांच्यासाठी थोडेसे ठेवले होते. आता याची मी चटणी केली नव्हती, कारण आता मुलं असंही मोमोजची चटणीसोबत तिखट असल्यामुळं काही खाणार नव्हते. आता खूप जास्त गरम लागत होतं, त्यामुळं मी एक एक हळूहळूवारपणे काढत होते. खूप जास्त मस्त होतात हे मोमोज आणि व्हेज असल्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरून सुद्धा बनवू शकता, तसेही खूप जास्त छान होतात. तर खूप जास्त गरम होते मोमोज, तरीसुद्धा मी असे काढत होते, कारण मुलाची घाई खूप जास्त होती आणि चमच्यानं तेवढे म्हणजे काढता येत नव्हते. त्यानंतर मी सर्व मोमोज एका प्लेटमध्ये काढले आणि टमॅटो कॅचअपसोबत सुद्धा खूप जास्त यम्मी लागत होते, खूप जास्त छान लागत होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता आणि ह्याची पूर्ण डिटेलमध्ये टमॅटोची चटणीसहित तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथे बघा मोमोज तर खूप जास्त छान झाले होते. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.